जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये एक नवीन दिवसाची भर घातलेली आहे आणि आपल्याला सर्व गोष्टी त्याने मागील दिवसामध्ये पुरून दिलेल्या आहे आणि म्हणून ह्या नवीन दिवसामध्ये आपण त्याला गौरव देऊया, त्याला धन्यवाद देऊया, कारण तो आमचा जिवंत देव आहे. तो आमच्या सर्व गरजा भागवतो, आमच्या संगती राहतो. त्याबद्दल त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे की या सकाळच्या समय देवाने तुम्हाला आणि मला प्रार्थनेसाठी उठवलेलं आहे आणि म्हणून त्याला धन्यवाद द्या की आपल्या श्वासात श्वास आहे, आपल्याला जिवंत ठेवलेला आहे आणि म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या समय मन्नासाठी, प्रार्थनेसाठी तू आम्हाला उठवलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आज असे कितीतरी लोक आहेत की ते जग सोडून गेलेले आहेत, त्यांना ही संधी मिळाली नाही, परंतु प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, तू आम्हाला ही संधी दिलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तुझ्या वचनाची घोषणा करत असताना प्रभू, तू माझं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हे देवाप्पा, आमच्या जीवनामधून कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी घडू देऊ नकोस, तर आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू चालव. आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्या संगती तू बोल. या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येक भावाचा, बहिणीचा, प्रत्येक लहान लेकरापासून तर थेट वृद्धापर्यंत प्रत्येकाचा ताबा तू घे. हे जे वचन आहे की त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू बदल कर. आणि प्रिय प्रभू येशू, प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आम्ही वाचत असताना प्रभू, ह्या पुस्तकामध्ये मनन करत असताना प्रभू, तू आम्हाला शिकव, तू आम्हाला घडव. प्रिय प्रभू येशू, मी बोलत नाही तर तू माझ्या मुखाद्वारे तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, माझा सर्वस्वी ताबा तू घे, आत्मेच्या सामर्थ्याने तू चालव आणि तुझं गौरव होते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, अनुदय, आमेन. प्रियांनो, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण एक छोटंसं गीत गाऊया आणि देवाच्या नावाला गौरव देऊया. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख, करता धावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख, करता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला, पापी जगात तारयाला. किती नम्र प्रभू झाला, पापी जगात तारयाला. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. देवबाप करो, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय या ठिकाणी आम्ही वाचत असताना आपण 8व्या अध्यायामध्ये आम्ही कुशिशांडाच्या बद्दल आणि देवाचा दास फिलिप याच्याबद्दल आम्ही पाहिलं की कुशिशांडाला त्या ठिकाणी देवाचं वचन वाचत असताना, यशायाचा ग्रंथ वाचत असताना त्याला तो समजत नव्हता, पण देवाच्या आत्म्याशी कनेक्टिंग असल्यामुळं पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने भरून त्या ठिकाणी फिलिप प्रभूच्या दूताने त्याला सांगितलं, जा, उठ आणि त्यांनी त्या रस्त्यावरती जा आणि त्या कुशिशांडाला देवाचं वचन समजून सांग. देवाच्या आत्म्याने त्याला त्या ठिकाणी नेलेलं आहे.
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो प्रेरित होऊन त्या ठिकाणी तो गेला आणि कुशिषंडाला देवाचं वचन त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी तात्काळ प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे. हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं. त्यांनी विलंब लावला नाही कसलाही, कारण त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललेलं आहे. आणि मग नंतर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर मग 9व्या अध्यायामध्ये आम्ही येतो. ह्या ठिकाणी शौल नावाचा व्यक्ती आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो. हा जो शौल आहे, जर आम्ही 7व्या अध्यायात बघितलं शेवटच्या भागामध्ये, तर स्तेफनाला जेव्हा दगडमार करत होते त्यावेळेस शौलाच्या पायाजवळ सर्व लोकांनी आपले कपडे त्या ठिकाणी काढून ठेवले होते आणि स्तेफनाला जो दगडमार करत होते तोही त्याला मान्य होता. परंतु त्याच्या पाठीमागे एक कारण होतं, ते म्हणजे की तो यहुदी मतानुसारी होता, परुषी मतानुसारी होता, तो ज्ञानी होता आणि त्याचा इतिहास जर बघितला, त्याची हिस्ट्री बघितली तर तो कट्टर होता. आणि मग आम्हाला ह्या ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये दिसतं की पहिलं वचन आम्हाला सांगते की शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. पहा, या ठिकाणी याची जीवनशैली आम्हाला माहिती आहे की हा कट्टर होता आणि तो काय करायचा, प्रमुख याजकाकडे जाऊन जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होते त्या सर्वांना तो पकडून आणायचा, त्यांना तुरुंगामध्ये टाकायचा, त्यांचा छळ तो करत होता. कारण त्याला अद्याप ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल समजलेले नव्हतं. आणि मग पहा, तर जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळेस अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणा बरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करीतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तो मीच आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कुणी पडले नाही. मग शौलाला जमिनीवरून उठवले. तेव्हा त्यांनी डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कास नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला. त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही प्रभूच्या सेवा कार्याला विरोध करतो, प्रभूच्या दासांना विरोध करतो, प्रभूच्या लोकांच्या विषयी विरोध करून बोलतो, त्या वेळेस देव आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घटना घडवत असतो. परंतु हा जो शौल होता, हा शौल आस्थेने यहुदी होता, यहुदी मतानुसारी परुषी तत्वानुसारी चालणारा होता आणि धार्मिक मतानुसारी तो त्या ठिकाणी ते काम करत होता. परंतु प्रियानो, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख त्या ठिकाणी झालेली नव्हती. आज आमच्या ख्रिस्ती मंडळांमध्ये हीच परिस्थिती आहे. शौलासारखं आम्ही जीवन जगत आहोत. शौल तर हा धार्मिक असते त्या ठिकाणी झटत होता, परंतु आज आमच्या ख्रिस्ती मंडळांमध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये आज सैतानाने घर करून ठेवलेलं आहे. फक्त नावाला चर्चला येत आहे, नावाला प्रार्थना सभा अटेंड करत आहे, परंतु जीवन अद्यापही बदललेलं नाही, कारण त्यांनी अजून प्रभूला जाणलं नाही.
प्रभू त्यांच्या जीवनामध्ये नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी जवळून ओळखलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांना झालेलं नाही. आणि म्हणून आज त्या मंडळांमध्ये अंधार आहे. लोकांच्या जीवनामध्ये अंधार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला खरा प्रभू येशू ख्रिस्त जाणायचा आहे. प्रभूला आम्हाला जवळून ओळखायचं आहे. आणि मग ह्या गोष्टी खूप जास्त झाल्यानंतर या ठिकाणी दिमिश्काच्या वाटेवर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. तो त्याच्या संगती बोललेला आहे की पहा, आकाशातून प्रकाश चमकला, तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तो मीच आहे. हो प्रिया, आज आमच्या मध्ये असे काही शौल आहेत की ते प्रभूचा अजूनही छळ करत आहे. देवाच्या लोकांचा छळ म्हणजे प्रभूचा छळ. प्रियांनो, प्रभूने ह्या शौलाला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. त्याच दर्शन देऊन त्याला सांगितले की तू माझा छळ का करतोस? तर उठ, नगरात जा, म्हणजे तू काय करायचं आहे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शाऊलाला जमिनीवरून उठवले. तेव्हा त्याने डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कास नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला. तेथे त्याने अन्न पाणी काही घेतलं नाही. प्रियांनो, ज्या वेळेस त्याला देवाने दर्शन दिलं त्यावेळेस त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. त्याने अन्न पाणी सोडलं. तो 3 दिवस 3 रात्र त्या ठिकाणी आंधळ्यासारखा त्या ठिकाणी राहिला, कारण त्याला दिसत नव्हता. एवढा प्रखर प्रकाश त्याच्या डोळ्यावरती पडलेला होता. आणि मग नंतर दिमिश्कामध्ये शौलाला त्या ठिकाणी नेण्यात आलं. आणि मग इकडे जर आम्ही पुढचा भाग जर पाहिला तर दिमिश्कामध्ये शौल वचन 10 आम्हाला सांगतं की इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कुणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठ, नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं जीवन त्या ठिकाणी पूर्णपणे बदललेलं आहे. पुन्हा प्रभूने हनन्या नावाच्या देवाच्या सेवकाला, प्रभूच्या दासाला त्या ठिकाणी दर्शन देऊन म्हटलं की जा, नीट नावाच्या रस्त्यावरती जा. त्या ठिकाणी तार्सकर शौल आहे. हा मनुष्य कोणा एका यहूद्याच्या घरी राहत आहे. त्याच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवित आहे असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभू, यरूशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे, आणि तेथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा प्रमुख याजकापासून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. प्रियांनो, या ठिकाणी शौलाच्या बाबतीत
देवाने त्याला त्याच्या सेवेसाठी निवडलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, आमच्यातला जो शौल आहे, कदाचित आम्ही या जगाच्या परिस्थितीमध्ये राहून आम्ही प्रभूला छळवत आहोत. आम्ही त्या प्रभूला छळवायचं सोडून देऊन आम्ही त्या प्रभूच्या वचनाच्या माग आम्ही खऱ्या अंतःकरणाने लागलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही शौलाच्या बद्दल आम्ही पाहत आहोत की त्याचं जीवन या ठिकाणी बदललेलं आहे. त्यांनी पाहिलं त्यामध्ये की हनन्या नावाचा देवाचा सेवक आपल्यावरती हात ठेवून प्रार्थना करताना आपल्याला पुन्हा दृष्टी मिळालेली आहे. म्हणजे सर्व काही त्याला देवाच्या आत्म्याने दाखवलेलं आहे. आणि हनन्या जो देवाचा सेवक होता त्याला देखील प्रभूने त्या ठिकाणी दर्शन देऊन त्याला सांगितलेलं आहे की जा तार्सकर यहूदाच्या घरी जा, तिथे तार्सकर शौल आहे, त्याच्यासाठी तू प्रार्थना कर. आता शौलाच्या विषयी सर्वीकडे बातमी पसरलेली होती. तो प्रमुख याजकांकडून अशी पत्र घेऊन येत होता की जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्यांना पकडून, त्यांना जेलमध्ये टाकून, त्यांना तुरुंगामध्ये टाकून त्यांचा छळ करण्याकरिता त्यांना पकडून नेण्यासाठी तो येत होता. परंतु ह्या ठिकाणी सर्व गोष्टी देवाने बदलून टाकलेल्या आहेत. त्याला प्रभूच्या सेवेसाठी देवाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पाचारण केलेलं आहे, त्याला निवडलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी प्रभूचा दास हनन्या देवाच्या बरोबर बोलत असताना, प्रभूच्या बरोबर बोलत असताना तो म्हणतो की प्रभू यांनी मंडळीला किती त्रास दिलाय, छळ केलाय, परंतु प्रभू म्हणतो की तो माझं निवडलेलं पात्र आहे. तो सर्व इस्रायलांसमोर, सर्व राजांसमोर, परराष्ट्रांसमोर तो माझ्या नावाची घोषणा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, अशा व्यक्तीची जर देवबाप निवड करू शकतो तर प्रियांनो तुम्ही आणि मी काहीच नाही. तर आम्हाला देखील प्रभूने त्याच्या सेवे कार्यासाठी बोलवलेलं आहे. आणि मग पहा, आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले आहे त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठविले आहे. तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला आणि मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. यानंतर तो दिमिश्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला आणि त्याने लागले सभास्थानांमध्ये येशू विषयीची घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले की हे नाव घेणाऱ्यांना ज्याने यरूशलेमेत नाश केला तो हाच नव्हे काय, आणि त्यांना बांधून मुख्य याजकाकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना. पण शौलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध करून तो दिमिश्कात राहणाऱ्या यहुदी लोकांना कुठीत करीत राहिला. असे बरेच दिवस चालले. तेव्हा यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला, पण त्यांचा तो कट शौलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरिता रात्रंदिवस वेशीवर पाळत ठेवली होती. परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाठीतून गावकुसावरून खाली सोडून उतरले. पहा, ह्या ठिकाणी शौल ज्या वेळेस पूर्णपणे बदलला, प्रभूने त्याला दर्शन दिलं आणि जेव्हा हनन्या हा देवाचा सेवक त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याला पुन्हा दिसू लागलं आणि त्याने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला आणि प्रभूचा स्वीकार केला. आणि तेव्हाच त्याला त्याच्या देवाच्या आत्म्याने भरलं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलं आणि तो प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे ही त्या ठिकाणी घोषणा करू लागला. हे आम्हाला दिसतंय. तो थांबला नाही, डळमळला नाही आणि इथून पुढे तो लगेच ख्रिस्ताची सेवा तो करू लागला. आणि मग ख्रिस्ताची सेवा करत असताना लोक त्याला मारू पाहू लागलेले आहे.
परंतु त्याचे जे शिष्य होते त्या शिष्यांनी त्या गावकुसाच्या भीतीवरून त्याला पाठीतून सोडून त्या नगरातून बाहेर काढून दिलेलं आहे. अशा रीतीने दिमिश्कातून बाहेर पाऊल पडलेलं आहे, परंतु त्याचं जीवन त्या ठिकाणी पूर्णपणे बदललेलं आहे. प्रियानो, पूर्ण जीवन बदलणं हे ख्रिस्ताला, देवाला आवडतं. म्हणून आम्ही ह्या ख्रिस्ती जीवन जगत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये चालत असताना आम्ही पापी जीवनाच्या स्वभावामध्ये राहू शकत नाही. कारण आमच्या जीवनामध्ये प्रभू आहे, ख्रिस्त आहे आणि जिवंत देव आहे. याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. या ठिकाणी आम्ही पाहिलं की शौलाचा पौल त्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसलेला आहे. त्याचा पालट झालेला आहे. तो छळ करणारा होता, परंतु प्रभूने त्याला सेवेसाठी निवडलेला आहे, त्याला दर्शन दिलेलं आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील प्रभूने त्याच्या सेवेसाठी उभं केलेलं आहे. मग सेवेचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्या सेवेसाठी आम्ही उभं राहायला पाहिजे. त्या जिवंत देवासाठी आम्ही उभं राहायला पाहिजे. जे अंधारात आहे त्यांना आम्ही देवाचं वचन सांगितलं पाहिजे. जे पीडांमध्ये आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. जे समस्येत आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे आणि त्यांना देवाची सुवार्ता, प्रभू येशूची सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे. होय प्रियांनो, तर चला आपण प्रार्थना करूया. या छोट्याशा वचनाद्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. हे छोटस वचन तू आशीर्वादित केलं. या सकाळच्या वेळेस म्हणण्यासाठी तो आम्हाला सुंदरसा शास्त्र भाग दिला. या ठिकाणी शौलाचा पौल झालेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने तो भरला आणि त्या ठिकाणी तुझ्या नावाची घोषणा करू लागला. तेव्हा त्याला अधिकाने अधिक सामर्थ्य प्राप्त होत गेलं आणि तो तुझी सुवार्ता त्या ठिकाणी सांगत गेलेला आहे. होय प्रिय प्रभू येशू, आज आम्हाला ते सामर्थ्याने तू कर, तुझ्या पवित्र आत्म्याने कर आणि या थंड पडलेल्या मंडळ्यांना तू संजीवित कर, पुनर्जीवित कर. प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येक दासदासीला तुझ्या प्रभावी सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. आमच्या जीवनातील सर्व घाणेरडा स्वभाव, पापी स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. जे कोणी हे वचन ऐकतील, जे कोणी ही प्रार्थना ऐकतील, त्या सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव तू येऊ दे. आणि प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आमचं जीवन शुद्ध कर, पवित्र तो कर. प्रभू, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. प्रभू, सर्व समस्या अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझ्या अभिषेकामध्ये तू आम्हाला चालव, तुझ्या वचनानुसार तू आम्हाला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तुझी रहस्य तू आम्हाला उलगडून तू सांग, आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे. तू आमच्या प्रत्येकात संगती तू बोल, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. म्हणून तू आम्हाला पश्चातापी अंतःकरण तू दे, पवित्र हृदय तू दे, पवित्र नजर तू दे. आमचं संपूर्ण शरीर, आमचं संपूर्ण कुटुंब, आमचा संपूर्ण देश तू पवित्र तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व साथीपासून, सर्व उन्हापासून, सर्व घाणेरड्या स्वभावापासून, सर्व पाप करणाऱ्या स्वभावापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. तू पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करीत आहोत, जे कोणी ह्या सेवेला हातभार लावत आहे, जे कोणी हे वचन ऐकत आहे, सबस्क्राईब करत आहे, शेअर करत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या सर्व लोकांना तू आशीर्वादित कर आणि अनेक लोकांची भर हे वचन ऐकण्यासाठी पडू दे पित्या परमेश्वरा आणि तुझी सेवा या ठिकाणी तू वाढव. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. प्रभू, सर्वांना दुष्ट बंधनातून, दुष्टात्म्याच्या बंधनातून, वेगवेगळ्या समस्येतून तू मुक्त कर, तुझा गौरव दे.
प्रभू तुझ्या प्रिय लोकांवरती तू दया करा, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आज होणारे सर्व कामकाज, आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, आमच्या सर्व येतात जात असताना प्रभू तू आमच्या संगती तू राहा आणि आमचे सर्व कामकाज तू सफल होऊ दे, तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू बाबा. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू. सर्व दुष्टात्म्यांची सत्ता या देशातून निघून जाऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. तू पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणतोय आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज आहे तर या क्रमांकावरती संपर्क साधा 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून, उन्हापासून, सर्व सैतानी दुष्टात्म्यापासून आणि सर्व वाईट गोष्टीपासून देवबाप आपल्या सर्वांचं रक्षण करो. आमेन आमेन.